आपकी अदालतमध्ये आमिर खान यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यात जास्त ॲरोगंट आहेत। इथे तर तुम्ही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बोलत आहात, खूप प्रेमाने जनतेसमोर बसला आहात, परंतु फिल्म इंडस्ट्रीचे लोक म्हणतात की जेव्हा हा मैदानात येतो मग त्याचा ॲरोगन्स बघण्यासारखा असतो. रिसेंट एक उदाहरण मला कोणीतरी दिलंय. 3 इडियट्सचा ट्रेलर तुम्ही मीडियाला दाखवला, गाणं रिलीज झालं, पण फिल्मची हिरोईन करीना कपूर नदारद होती. नदारद म्हणजे म्हणजे तिथे हजर नव्हती. अच्छा. यासाठी की जेव्हा आमिर तिथे आहे म्हटल्यावर कुणाची काय गरज नाही आहे? नाही 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 अशी गोष्ट नाहीये. मुळीच असं नाहीये. खरं तर मी कोणत्याच अँगलने ॲरोगंट नाहीये. अ, अ, जो आमचा प्रोमो होता त्यामध्ये राजूजी, विनोद आणि मी होतो प्रोमो रिलीज करण्याच्या वेळी. त्यानंतर आम्ही प्रोमो रिलीज केला ज्यामध्ये माधवन, शर्मन आणि मी जे ऑल इज वेल गाणं आहे ते आम्ही रिलीज केलं आणि जे रोमॅन्टिक गाणं आहे करीनासोबतचं ते करीना आणि मी मिळून रिलीज केलं. तर ही प्लॅनिंग होती विनोदजींची, जे प्रोड्युसर आहेत या फिल्मचे, की हे जे प्रत्येक गाणं आहे 3-3 लोकं वेगवेगळं रिलीज करतील. फक्त एक गाणं 2 जण रिलीज करतील. चला तुमची ते गोष्ट मी रोमॅन्टिक समजून घेतो. गाणं. तुम्ही रोमॅन्टिक गाण्यामध्ये हिरोईनला स्वतःच्या समोर ठेवलत. पण इंडस्ट्रीचे लोक जिथे एकत्र हं. येतात, एक उदाहरण मी तुम्हाला देतो. हं. ओम शांती ओम, फराह खानची फिल्म. हो, 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 सगळी हो. इंडस्ट्री होती. संजय दत्तही आले त्यात, सलमान खानही आले, शाहरुखने सगळ्यांना बोलावलं त्या गाण्यामध्ये. हो, गाण्यामध्ये. हो. हो, हो. धर्मेंद्रजी सारखे मोठे लोक आले होते. पण एक व्यक्ती त्या इंडस्ट्रीचा गायब होता तिथे. तो होता आमिर खान. ॲक्चुअली खरं तर हा माझा ॲरोगन्स नाहीये. मी आपल्या कामाला खूप सिरियसली घेतो. आणि मी हे नाही म्हणत, की बाकी लोकं नाही घेत. परंतु माझ्यासाठी जेव्हा मी कोण्या फिल्मचा एक शॉट पण देतो त्या फिल्ममध्ये, तर मी आधी स्क्रिप्ट वाचेन. मग हे डिसाईड करेल, की मला हे करायचंय की नाही करायचंय. आता ते एक गाणं शूट करू इच्छित होते. आता त्या गाण्यामध्ये मी त्याला स्क्रिप्ट मागू, विचित्र वाटतं ना. मग मी काम करतो पॅशन आणि प्रेमाने. जर तुम्ही मला 100 कोटी दिले आणि म्हणाले, की "भाई हे गाणं कर किंवा हे फिल्म कर." मग मी नाही करणार. जोपर्यंत मला नाही वाटणार, की आतून आवाज नाही येत, की हे केलं पाहिजे, तोपर्यंत मी नाही करत. अ, आणि आता त्यासाठी स्क्रिप्ट मागणं खूप विचित्र वाटतं. अच्छा जर मी स्क्रिप्ट वाचली आणि जर खराब वाटली, तर मग अजून अडचण होईल. मग स्क्रिप्ट वाचून गाणं नाही करत, मला स्क्रिप्ट पसंत नाही पडली, तर अजून अडचण होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहतो. आणि तुम्ही नोटीस पण कराल, की मी पार्टीजपासून थोडंसं लांब राहतो. फंक्शनमध्ये कमी जातो. अवॉर्ड्स घ्यायला तुम्ही नाही जात. अवॉर्ड्स घ्यायला मी नाही जात. त्यालाही तुमचा ॲरोगन्स मानला जातो, नाही की ॲक्चुअली जिथे सगळी ॲरोगन्स इंडस्ट्री असते तिथे ॲक्चुअली ॲरोगन्स नाहीये तो. मला वाटतं, की यार या सगळ्या गोष्टींमध्ये मी फिट नाही होत आहे. मी फिट नाही होत या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण की ही एक वेगळी अच्छा दुनिया तुमचा आहे. स्टँडर्ड दुसरा आहे. तुम्ही ऑस्करच्यासाठी फिट होता. नाही, नाही, नाही. काय बोलताय तुम्ही? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. नक्कीच, नक्कीच या गोष्टीमध्ये कोणतीच सत्यता नाहीये. जोपर्यंत हिंदुस्थानचे जे अवॉर्ड्स आहेत, जो माझा एक्सपिरियन्स राहिलाय त्यांच्याबरोबर, चांगला नाही राहिलाय. कोणतीही गोष्ट लपलेली नाहीये, सगळ्यांना माहीतच आहे. तर मी दूर राहतो ह्यापासून. ऑस्करमध्ये एकदा गेलो होतो. माझा चांगला एक्सपिरियन्स होता, खूप चांगला होता. तर जिथपर्यंत अवॉर्डचा प्रश्न आहे, जिथे मला वाटतं की काही गडबड होत आहे, मी दूर राहतो. हे जिथे बघा मला आहे वाटत नाही असं गडबड होत नाहीये, तर मी लांब राहू. मला वाटतं की ऑस्करमध्ये ॲक्चुअली मी फिल्म्स अवॉर्डसाठी अजिबात नाही बनवत. मी फिल्म बनवतो आपल्या ऑडियन्ससाठी. ऑस्करचं महत्त्व यासाठी आहे, की माझ्यासाठी इतकंच आहे, की त्याने ही जी फिल्म आम्ही बनवली आहे, तिला एक दरवाजा मिळतो, एक खिडकी मिळते बाकीच्या दुनियेसाठी. तर ॲज अ मार्केटिंग टूल मी त्याचा वापर करू इच्छितो. आणखीन काही नाही. कारण की या ऑस्करची लोकं मला काय म्हणतील, मी फिल्म चांगली बनवली की नाही बनवली? माझ्या ऑडियन्सने ऑलरेडी सांगितलं आहे, की यार तुम्ही चांगली फिल्म बनवली की तुम्ही वाईट फिल्म बनवली. तर ज्यांच्यासाठी मी फिल्म बनवली आहे, ते मला सांगतील त्यांना कशी वाटली. त्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. अवॉर्ड घेऊन मी काय करणार आहे? परंतु एक असा अवॉर्ड आहे, की जो कान्स फिल्म फेस्टिव्हल आहे किंवा बर्लिन फिल्म फेस्टिव्हल आहे, ऑस्कर आहे. असे खूप मंच आहेत, जे इंटरनॅशनल रिकॉग्नाइज्ड आहेत. जिथे जर तुमच्या फिल्मला तुमची फिल्म पसंत केली जाते. लगानचं उदाहरण घ्या म्हणून तुम्ही. म्हणून महेश भट्टला हे म्हणावं लागलं, की बर्लिन, कान्स, ऑस्कर याच्या गोष्टी करतात. जी व्हाईट स्किन आहे, गोऱ्या चमडीवाले आहेत, त्यांच्यापुढे झुकायला तयार आहे. झुकणं तर कोणासमोरच नाहीये. आम्ही कोणाच्या समोरच झुकत नाही. आणि त्यांच्या चमडीचा रंग काय आहे त्यामध्ये त्याच्याशी मला काही घेणं-देणं नाहीये. उद्या जर बर्लिनवाले काळे होऊन गेले आणि मला काही फरक पडणार नाहीये.
तर माझं माझं हे म्हणणं आहे, की हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्ही जर बर्लिनमध्ये घेऊन जा, कान्समध्ये घेऊन जा, ऑस्करमध्ये घेऊन जा. खूप वर्षांपासून यांनी एक लेव्हल ऑफ स्टँडर्ड मेंटेन केलाय. हे लेव्हल ऑफ स्टँडर्ड तुम्ही मेंटेन करा, तर तुम्हाला पण तीच इज्जत मिळेल. हे तुमच्यावर आहे. तुम्ही तुमच्या इज्जतला स्वतःला स्वतःला व्हॅल्यू किती करता? मी जेव्हा आपला अवॉर्ड जर मी एका संस्था सुरू केली आहे, तर मी ती अवॉर्डमध्ये लोकांना विकायला सुरू करतो, तर माझं काय व्हॅल्यू राहील? तर मग ते तुम्ही तुम्हाला म्हणत आहात की हे सगळे अवॉर्ड्स मी हे नाही म्हणत आहे, हे तुम्ही विकले गेले म्हणताय. आहेत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय, की तुम्ही आता तुम्ही सांगूनच टाका कोण कोण विकत घेतात अवॉर्ड्स. मी उद्या लिस्ट पाठवतो तुम्हाला. पण माझा जो पॉइंट आहे, जो मी म्हणत आहे, की ह्या ज्या संस्था आहेत त्यांनी अ, खूप वर्षांपासून आपलं एक स्टँडर्ड मेंटेन करून ठेवलंय, ज्या कारणामुळे लोक यांना या प्लॅटफॉर्म्सला मानतात. अ, आणि जर आपली फिल्म्स इथे पसंत केली जाते, लगानचं एक्झाम्पल देतो तुम्हाला, की लगान ऑस्करमध्ये नॉमिनेट झाली. आता जर ती की ऑस्करमध्ये नॉमिनेट झाली, तर खूप सारे लोक जगामध्ये जे सामान्यतः लगानबद्दल त्यांना माहीत पण नव्हतं. आता ते नेटवर जाऊन शोधतात, की यार कोणती फिल्म आहे जी ऑस्करमध्ये नॉमिनेट झाली, आम्ही पण डी-व्ही-डीवर बघू इच्छितो. तर त्या नादामध्ये खूप साऱ्या लोकांनी एक हिंदुस्थानी फिल्म पाहिली आणि एक इंडियन मेनस्ट्रीम फिल्मला खूप पसंत केलं या गेलं. गोष्टीमध्ये किती सातत्य आहे की लगान जर 3.5 तास मोठी नसती, तिथल्या ऑडियन्सच्या ज्युरीच्या हिशोबाने ती छोटी असती, त्यामधून गाणी कमी केली असती, तर कदाचित तिला अवॉर्ड मिळालाही असता. यामध्ये ॲक्चुअली कोणतीच सत्यता नाहीये. कारण की मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, की 56 फिल्म्स होत्या कदाचित त्या वर्षी. यावर्षी लगान कॉम्पिटिशनमध्ये होती. नॉमिनेट होणं, टॉप 5 मध्ये येणं इतकं कठीण आहे. जोपर्यंत ज्युरी मेंबर्सला जे जे अंदाजे 300-400 ज्युरी मेंबर्स असतात त्यांचे, म्हणजे 7-8 ज्युरी मेंबर्स नसतात. जोपर्यंत त्या 300-400 लोकांना तुमची फिल्म्स खूप पसंत पडत नाही, टॉप 5 मध्ये येऊ शकत नाही. तर जर त्यांना वाटतं, की तुमच्या फिल्ममध्ये गाणी आहेत आणि आम्हाला गाणे पसंत नाहीयेत किंवा खूप लांब आहे, आम्हाला पसंत नाही, तर तुम्ही नॉमिनेटच नाही होणार. तुमची फिल्म खूप पसंत आली आहे. आपल्या हिंदुस्थानामधून एक फिल्म त्यांना इतकी आवडली आहे, की तेव्हा जाऊन ती नॉमिनेट झाली आहे. कमीत कमी 10-12 फिल्म होत्या त्यावर्षी, ज्या खूप सुंदर फिल्म होत्या जगभरातून, परंतु त्या नॉमिनेट नाही होऊ शकल्या. लगान नॉमिनेट झाली होती. तर जेव्हा तुम्ही नॉमिनेट होता ऑस्करमध्ये, एक प्रकारे तुम्ही जिंकता. ऑस्करमध्ये जेव्हा आम्ही फंक्शनमध्ये गेलो, तर तिथे मला मला म्हणजे इंग्रज होते, मी त्यांना ओळखत नव्हतो. ते मला यासाठी ओळखत होते कारण की त्यांनी लगान पाहिली होती आणि ते ज्युरी मेंबर होते मला माहीत नव्हतं. आणि जेव्हा आमचं अनाउन्स नाही झालं, नो मॅन्स लँडचं नाव अनाउन्स झालं, तर फंक्शन संपल्यानंतर कमीत कमी 50 लोकं माझ्याजवळ आले आणि ते मला म्हणाले, की "यार मला खूप दुःख झालं, की तुमची फिल्म नाही जिंकली." तर मी विचारलं, "का? का तुम्हाला का दुःख झालं?" तर ते म्हणाले, "आम्ही ज्युरीमध्ये होते, आम्ही तुमच्यासाठी वोट केलं होतं." तर आम्हाला इतकी पसंत आली ती फिल्म. जर तुमच्या फिल्मला नॉमिनेशन मिळालं, अवॉर्ड मिळाला असता तर खूप खुश झाले असते. पण कोण्या दुसऱ्या फिल्मला मिळाला, स्लमडॉग मिलेनियर. त्याला आता माझा एक प्रॉब्लेम आहे. ॲक्चुअली मी ॲरोगंट नाहीये, मी खरा व्यक्ती आहे. तर मी खोटं बोलू शकत नाही. जेव्हा स्लमडॉग मिलियनेअर मी पाहिली नव्हती, माझ्या मित्राची फिल्म आहे. अनिल कपूर माझा खूप चांगला मित्र आहे आणि डॅनी बॉयलचा मी स्वतः फॅन आहे. जेव्हा मी ऐकलं की त्यांनी फिल्म बनवली आहे आणि ती लोकांना खूप पसंत येत आहे, मी खूप खुश झालो होतो. मी प्रीमियरला पण गेलो होतो त्यांना विश करण्यासाठी. तोपर्यंत मी फिल्म पाहिली नव्हती. जेव्हा मी फिल्म पाहिली, तर मला वाटलं की यार मला पर्सनली ठीक-ठाक नाही वाटली, इतकी खास नाही वाटली. आता मी खोटं कसं बोलू, की भाऊ मला खूप पसंत आली, खूप कमाल फिल्म आहे. तर मला ठीक वाटली फिल्म. आता ज्या प्रकारे त्यांनी दाखवलं हिंदुस्थानामध्ये या सगळ्या गोष्टी होतात, तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी होत तर नाही आपल्या हिंदुस्थानामध्ये, ते दाखवत आहेत. तर मला पर्सनली मला फिल्म इतकी खास नाही वाटली. आता हेच खरं आहे, आता मी काय म्हणू शकतो? पण हेही तर खरं आहे की तिला ऑस्कर मिळाला आणि तुमच्या मिळाला फिल्मला ही नाही चांगली मिळाला. गोष्ट आहे. त्यांच्या मेंबर्सला पसंत आली, काय म्हणू शकतो? बघा सिनेमा एक सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. यामध्ये कोणतेही रूल्स आणि रेग्युलेशन नाहीयेत. एक फिल्म मला पसंत येते, तुम्हाला पसंत नाही पडणार. परंतु मला हे मानावं लागतं, की जो व्यक्ती मंगल पांडे बघून म्हणतो, की यार मी डिसअपॉइंटेड झालो. तर मला हे मानावं लागतं, की यार त्याने पाहिली आणि त्याला पसंत नाही आली. आय हॅव टू एक्सेप्ट दॅट. आय कान्ट से, की नाही, नाही तू चुकीचं आहे. फिल्म चांगली तुला का पसंत नाही पडली? आता नाही पसंत पडली त्याला. चला काय करू शकतो ऑस्करची आपण? गोष्ट मी मानून हं. घेतो तुमची. ब्लॅक फिल्म, अमिताभ बच्चन हं. सगळे रिस्पेक्ट करतात. तुम्ही ती फिल्म पाहिल्यानंतर म्हणालात की इनसेन्सिटिव्ह आहे ही फिल्म. इन्सेन्सिटिव्ह. हो, हो. ब्लॅक जेव्हा मी पाहिली, मला नाही पसंत पडली. काय करू? आता त्यात मला वाटलं, की यार आपण आपण काय दाखवत आहोत आपल्या ऑडियन्सला? मला काय वाटलं माहिती की
आपण जेव्हा मुलांबद्दल एक मुलगी आहे जी ऐकू शकत नाही, ती बघू शकत नाही, बोलू शकत नाही ती. आपण त्याच मुलीला चापट मारत आहोत, तिचे डोकं पाण्यामध्ये ढकलत आहोत आणि तिला आपण वेगवेगळ्या प्रकारे घाबरवून, धमकावून, तिला टॉर्चर करून आपण तिला शिकवत आहोत. हिंदुस्थानामध्ये तुम्ही बघा, देशभरामध्ये चाइल्ड केअरमध्ये चाइल्ड अब्यूज किती होतो हिंदुस्थानामध्ये. आपण मुलांना कानाखाली मारताना दुसऱ्यांदा विचार करत नाही. कानाखाली मारणं तर नॉर्मल गोष्ट आहे. तर कानाखाली मारणं तर खूप नॉर्मल गोष्ट आहे भारतीयांसाठी. म्हणजे मी बोलत आहे सिटीज, गाव, स्मॉल टाउन्स तुम्ही बघून घ्या. तर इतकं चाइल्ड अब्यूज इतकं जास्त आहे हिंदुस्थानामध्ये, तर तुम्ही त्यामध्ये एक फिल्म दाखवत आहात, ज्यामध्ये तुमचा लीड ॲक्टर जो आहे तिला चापट मारत आहे, तिचं डोकं पाण्यात टाकत आहे आणि त्यानंतर ती ठीक होऊन जाते. म्हणजे शिकून घेते जे काही शिकायचं आहे. तर तुम्ही काय मेसेज देतात ऑडियन्सला? तुम्ही हा मेसेज देताय, की दादा तुमच्या मुलांमध्ये कोणता प्रॉब्लेम असेल त्याला खूप मारा, ठीक होऊन जाईल. जर तुमचा मुलगा बघू शकत नाहीये, ऐकू शकत नाही, तो बोलू शकत नाही, तर तो उद्धटपणा करतोय, तर त्याला मारा. मारा, मारा, मारूनच शिकेल तो. मारूनच शिकेल तो. बघा, हे जे तुम्ही त्यांना सबकॉन्शियसली तुम्ही जो मेसेज देत आहात, हा खूपच डेंजरस मेसेज आहे. तर मला तर ॲज अ इंडियन सिटिझन मला खूप खूप विचित्र वाटलं, की हा काय मेसेज दिला जातोय. बघा, अमितजींचं मी खूप इज्जत करतो आणि माझ्यासाठी ते नेहमीच एक अशा उंचीवर राहतील, जिथे मी स्वतः आपल्या आयुष्यामध्ये कधी पोहोचू शकेल की नाही माहीत नाही. तर ती 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 गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही गप्प नाही राहू शकत, बोलणं गरजेचं आहे. बघा, यामध्ये पण एक गोष्ट आहे, की आता ही गोष्ट निघाली म्हणून मी सांगतोय. एक जर्नलिस्ट होता ज्याने माझा इंटरव्ह्यू घेतला. ब्लॅक मला पसंत नाही आली होती, हे 2 वर्ष आधी मी म्हणालो होतो. आणि अमितजींना पण म्हणालो होतो ही, कारण की मी त्यांचा फॅन आहे. मी त्यांना जेव्हा भेटलो होतो त्याच्यानंतर, तर त्यांना ही गोष्ट माहीत होती. मी त्यांना ही गोष्ट सांगितली होती आणि त्यांनी मला विचारलं पण होतं, "तुला का नाही आवडली?" तर मी त्यांना सांगितलं, की काय-काय गोष्टी, ज्या-ज्या गोष्टी वाटल्या मी त्यांना सांगितल्या. तर त्यांना ह्या गोष्टी माहीत होत्या. त्यानंतर 2 वर्षांनंतर म्हणजे ब्लॅक कधी कधी रिलीज केलेली होती. त्यानंतर मग 2 वर्षानंतर माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याने मला खूप प्रश्न विचारले होते. अच्छा, त्याने 2 वर्षापूर्वीचा इंटरव्ह्यू ऐकला होता माझा. तर त्याने मला पुन्हा विचारलं ब्लॅकबद्दल. तर मी परत तेच उत्तरं दिली त्याला. त्याने पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये जो बाकी 2 तासाचा इंटरव्ह्यू दिला होता, तो वेगळा ठेवून दिला. त्याने पूर्ण इंटरव्ह्यू ब्लॅकबद्दलच बनवला. तर असं वाटत होतं, की मी म्हणजे हा 2 ब्लॅकच्या मागे लागलो आहे. तर ही अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे. अ, कदाचित नंतर मला वाटलं, की कदाचित मला हे बोलायला नको होतं. तुम्ही बरोबर बोलताय, कदाचित नको बोलायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? मी गप्प बसू का? इथे जे लोक बसलेत ते तर म्हणतायत की तुम्हाला खरं बोलायला पाहिजे. आणि मी खूप आदरपूर्वक बोलतो. म्हणजे मला वाटतं, की अच्छा चुकी माझ्याकडनं पण होऊ शकते. म्हणजे मी अमितजींवर रिस्पॉन्सिबिलिटी नाही टाकत आहे. मी फिल्म मेकरवर टाकत आहे रिस्पॉन्सिबिलिटी. फिल्म जे बनवत असतात, जो कथा लिहितो, बहुतेक वेळा ॲक्टर लोकं आम्ही आमच्याच जगात जगत असतो. आम्ही आमचं काम करतो. होऊ शकतं, की परंतु मी तर ॲक्चुअली लेखक आणि डायरेक्टरवर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी टाकतो, कोणत्याही फिल्मची. मग ती फिल्म चांगली असो किंवा वाईट आणि असो. बाकी उरलेली जी काही इंटरव्ह्यू करणाऱ्यावर टाकून दिली तुम्ही. कधी-कधी तुम्ही लोकं करतात चतुराई. काय करू शकतो आता? पण एक इम्प्रेशन हे नक्कीच क्रिएट होतं, की बाकी इंडस्ट्री जे काही करते, तुम्ही त्यातून एक वेगळी लाईन घेता. एक मी तुम्हाला उदाहरण देतो. हां. मॅडम तुसॉड्समध्ये वॅक्स म्युझियम आहे. प्रेस्टिजियस गोष्ट आहे. अमिताभ बच्चन तिथे आहेत, ऐश्वर्या राय तिथे आहेत, शाहरुख खानचा पुतळा तिथे लागलाय, सलमान खान आहेत. पण जेव्हा आमिर खानची त्याला ऑफर आली, तेव्हा तुम्ही म्हणालात, की काय ही गोष्ट आहे, मी तर नाही जाणार. नाही, असं काही नाहीये. ॲक्चुअली ती कदाचित एका चुकीच्या पद्धतीने बाहेर आली ही गोष्ट. मॅडम तुसॉड जे म्युझियम आहे, ते खूप चांगलं म्युझियम आहे. ते वेगवेगळ्या पात्रांना तिथे त्यांना डिस्प्ले केल्या जातं, इंटरनॅशनल स्टार्सना. तर चांगली गोष्ट आहे ती. जेव्हा मला ते इंटिमेशन आलं, तर मी माझ्या कामामध्ये नेहमी बिझी राहतो आणि मला जी माझी जी माझी प्रायोरिटीज आहेत, ती ही नाहीये माझी प्रायोरिटी. हे तर फॅक्ट आहे. ही माझी प्रायोरिटी नाहीये, की मी उभा राहून फोटो वगैरे काढून पुतळा बनवावा. ही माझी प्रायोरिटी नाहीये. मी त्यावेळी बिझी असेल माझ्या कामामध्ये, मी काही करत असेल. होऊ शकतं की त्याने वेगळ्या वेळी मला विचारलं असतं, तर मी होही बोललो असतो. माहीत नाही मला. पण त्यावेळी मी खूप बिझी होतो. बोललो, "यार नाही, मला नाही जमणार. अजिबात टाईम नाही माझ्याकडे. मी फिल्ममध्ये बिझी. मला हे नाही करायचंय." तर माझी प्रायोरिटी ही आहे, की जी मी करत आहे त्यावर माझं ध्यान असावं. तर मग आजूबाजूला काय आहे त्याचा विचार नाही करत. मला काय करायचं, काय नाही करायचं ते. तर हा ॲक्चुअली ॲरोगन्सचा जो आरोप तुम्ही माझ्यावर लावला आहे, त्याचं खास कारण कदाचित हे असू शकतं. म्हणजे जेव्हा मी कोणतंही एक काम करतो, माझी सगळी एनर्जी त्या एकाच कामावर इतकी फोकस होऊन जाते, की बहुतेक वेळी मी आजूबाजूच्या जितक्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्यांना विसरून जातो.
माझा कोणताही मित्र मला फोन करतात, मी त्यांच्या फोनचे उत्तर नाही देत. आता होऊ शकते त्यांना वाटेल की हा ॲरोगंट व्यक्ती आहे, आपल्याला फोन पण नाही उचलत आहे. ॲक्चुअली मी त्यावेळी ॲरोगंट अजिबात नसतो. मी माझ्या कामामध्ये व्यग्र असतो. आणि हीच माझ्या कामाची हीच पद्धत आहे. हे मी पर्पजली नाही करत. चला, तुम्ही हे जे उत्तर दिलं यावर जनता ठरवेल. जनताचे जज काय ते ठरवा ठरवतील की लवकर. तुम्ही काय खरंच ॲरोगंट आहात की नाही आहात.